पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नागरिक कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करण्यासाठी उतरतील असं तुम्हाला वाटतं? खरं तर ही निवडणूक आपण महापालिकेच्या प्रश्नावर बोलतोय. स्थानिक प्रश्न होती. इथं काही देशाचा कायदा ठरणार नाहीये किंवा आपल्या राज्याचंही सरकार ठरणार नाही. तर तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण निवडून येणार, तो आम्हाला किती अप्रोचेबल असणार आहे, तो माझ्या भागातला प्रश्न सोडणार आहे. तर खरं तर महापालिका म्हटलं तर गटर, वॉटर आणि मीटर हे म्हणजे आपण एक समीकरण आहे की हे तीन जे कामं माझा नगरसेवक करेल तो निवडून आला पाहिजे. पण एक काय बघितलं की जिथं आर्थिक लाभाचं मेन हे मिळाला तिथं मतदारांनी साथ दिली. पूर्वीची प्रचार यंत्रणा आणि आत्ताची प्रचार यंत्रणा याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवलाय आणि नागरिक कशा पद्धतीने त्याला भुलले जातात? पूर्वी आपण पोस्टर लागायचे, आपल्याकडे होर्डिंग वेगळे लागायचे, रिक्षा फिरायची. आता सगळा प्रचार वेगळ्या पद्धतीने आलाय. आता तुमचा सगळा प्रचार सोशल मीडियावर आलाय. सोशल मीडियावर जे काही तुम्ही कशा पद्धतीचं प्रेझेंट होत आहे, काम न करता सुद्धा तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग सुद्धा सोशल मीडियावर करू शकता. आणि याचा फटका खऱ्या अर्थाने निवडणुकीत बघतो, कारण खरा काम करणारा ग्राउंडवर असतो आणि काम न करणारा सोशल मीडियावर असतो. हे जे आभासी चित्र आहे त्याच्यात मतदार फसतो की अरे हा सारखा दिसतोय. ग्रामीण भागाचा आता नव्याने समाविष्ट 32 गावं झालेली आहेत. हो हो हो. त्याच्यामध्ये 5-6 लाख मतदार वाढले. हो. पण प्रभाग तर 41च राहील. हो हो. तर याकडे नागरिक बघतायत का? आणि एक पत्रकार म्हणून तुमचं निरीक्षण काय? खरं सांगू का, आज आपल्याकडं जी बाँड्रीवरची 32 गावं आहेत त्या गावांचं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालंय. म्हणजे काय झालंय, उपनगरातले समजा आपण उदाहरण घेऊ वाघोली, लोहगाव, इथं दिसतानी लोकसंख्या 2011च्या नुसार कमी आहे. कारण 2011 लोकसंख्या जनगणना झाली होती त्यावेळेस तिथली लोकसंख्या कमी होती. आता 15 वर्षानंतर 14 वर्षानंतर विचार केला तर तिथं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. पण आपल्या प्रशासनाने जी काही रचना केली ते प्रभाग कितीचे केले, जी मॅक्झिमम लेवल किती होती 92,000 त्या लेवलची केलेली आहे. आणि जे मध्यवस्तीतले होते जिथं कमी लोकसंख्या आहे ती किती केली आहे 78. हा पूर्ण राजकीय हस्तक्षेप आहे आणि ते खरं तर शहराच्या विकासाला आणि त्या लोकांवर अन्यायकारक आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय करणार आणि ज्यांची कमी आहे त्यांना परत हे करणार, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नमस्कार. पुणे महापालिकांचे सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहेत. तर आज आपण पुणे महापालिका या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आज आपल्यासोबत असणार आहेत पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार श्री पांडुरंग सांडभोर सर. सर, तुमचं आमच्या या चॅनलवरती स्वागत आहे. थँक्यू. मी जसं सांगितलं की सध्या राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि एक पुणे म्हणलं की पुण्याला एक विशेष महत्त्व आहे. तर आज पुणे महापालिका विषयावरती आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नागरिक कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करण्यासाठी उतरतील असं तुम्हाला वाटतं? आपण एकदम म्हणजे महत्त्वाच्याच प्रश्नाला सुरुवातीलाच हात घातलाय. प्रसाद, खरं तर गेल्या काही वर्षातला ट्रेंड बघितला तर प्रत्येक निवडणुकीत एक वेगळा मुद्दा चर्चेचा असतो आणि त्या अनुषंगाने त्या परिस्थितीत मतदान होतं. म्हणजे साधारणपणे मी 2008 पासून पुणे महापालिकेची निवडणूक आणि त्याच्यानंतर सगळ्या विधानसभा असेल, लोकसभेच्या निवडणुका बघितल्यात. तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की 2014 नंतरचा एक ट्रेंड निवडणुकांमध्ये पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि ती त्या 2014ला आपण देशात मोदींची लाट बघितली. ती लाट सलग 2014च्या लोकसभेला बघितली, तीच विधानसभेला बघितली आणि ती 2017च्या महापालिका निवडणुकीत बघितली. म्हणजे जो भाजप महापालिकेत 2012ला 26 जागांवर म्हणजे निवडून आल्या होत्या, ते 2017च्या निवडणुकीत थेट 98 जागा म्हणजे शतकच जवळपास पूर्ण केलं होतं. असा काय चमत्कार घडला की असे कुठले प्रश्न किंवा कुठलं हे झालं होतं की भाजपला एवढं हे मिळालं? तर त्याचं उत्तर फक्त एकच नाव होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी या नावावर भाजपला पुणे महापालिकेत प्रचंड असं यश मिळालं, जे ना भाजपला अपेक्षित होतं ना विरोधी पक्षांना पण अपेक्षित होतं की एवढ्या पद्धतीनं हे मिळेल. आता आपला मूळ प्रश्न आहे की कुठल्या मुद्द्यावर हे म्हणजे कुठले मुद्दे महापालिका निवडणुकीत हे होतात किंवा कुठल्या मुद्द्यावर मतदान होतं. आपण आत्ता सलग 2 निवडणुका आत्ता पाहिल्यात, म्हणजे 3 निवडणुका बघितल्यात. एक आपली महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक, त्याच्या आधी देशाची लोकसभा निवडणूक आणि काल परवा झालेली बिहार विधानसभा निवडणुकी. तर तिन्ही विधानसभा निवडणुकीतला एक कॉमन 2 प्रामुख्याने फॅक्टर बघता येईल. महाराष्ट्र विधानसभा आणि बिहार विधानसभा. तिथं महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना
आणि बिहारमध्ये लाडक्या बहिणींना म्हणजे लाडकी बहीण योजना ही त्या दोन्ही निवडणुकांमधल्या गेम चेंजर ठरलेली आहे. आणि सगळा मतदानाचा जो काय म्हणजे सेंट्रिक होता महिला वर्ग जो आपण मतदानाच्या 50% एवढाच आहे आत्ता, तो सगळा सत्ताधारी पक्षाबरोबर गेला. तर एक काय बघितलं की जिथं आर्थिक लाभाचं मेन हे मिळाला तिथं मतदारांनी साथ दिली. आता याच्या पलीकडे निवडणुकीत अनेक प्रश्न असतात. खरं तर ही निवडणूक आपण महापालिकेच्या प्रश्नावर बोलतोय, स्थानिक प्रश्न होती. इथं काही देशाचा कायदा ठरणार नाहीये किंवा आपल्या राज्याचंही सरकार ठरणार नाही. इथं तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण निवडून येणार, तो आम्हाला किती अप्रोचेबल असणार आहे, तो माझ्या भागातला प्रश्न सोडणार आहे. तर खरं तर महापालिका म्हटलं तर गटर, वॉटर आणि मीटर हे म्हणजे आपण एक समीकरण याचे की हे 3 जे कामं माझा नगरसेवक करेल तो निवडून आला पाहिजे. पण आत्ता जो काही पॅटर्न बदलला आहे की केंद्रात होतंय, राज्यात होतंय, तेच महापालिकेत होतंय. हे 3 निवडणुकीत आपण बघितलं. आता पुणे शहरात अनेक प्रश्न आहे, पण त्या भागातले प्रश्न प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही उपनगरात गेले तर वेगळे प्रश्न आहेत, कोथरूडचे प्रश्न वेगळे आहेत, खार्डीचा प्रश्न वेगळा आहे, आपल्या कात्रजचा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळं त्या भागातल्या स्थानिक प्रश्न आहेत. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की लोकांनी स्थानिक प्रश्नावर काम करणाऱ्याला म्हणजे तो सोडवणारा मतदान दिलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये. निवडणुकीत कुठला तरी एक मुद्दा येतो आणि त्या दिशेने ही निवडणूक भरकटती, असं गेल्या काही निवडणुकीतला एक चित्र दिसून येते. सर, तुम्ही आता म्हणले की निवडणूक भरकटती, तर आता आपण जर बघितलं तर साधारण 4 वर्ष होत आलेत, लोकनियुक्त नगरसेवक नाहीयेत. तर त्याचा कितपत प्रभाव या सर्व मतदान प्रक्रियेवर राहील, महापालिकेच्या निवडणुकांवरती राहील, तुम्हाला काय वाटतं? खरं तर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं वर्ष की नगरसेवक, महापौर, पदाधिकारी कुणी नसताना प्रशासक राजवट आली. कोरोनानंतरची जी काही परिस्थिती बदलली, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला, नंतर इतर काही घडामोडी घडल्या आणि ही निवडणूक सातत्याने लांबली. आणि त्याच्यामुळं काय झालं, नगरसेवक नसल्यामुळं एक मेजर फॅक्टर असं दिसलं की जो स्थानिक पातळीवर जो कॉमन मॅन असतो, तो काही प्रश्न निर्माण झाला तर तो पहिला नगरसेवकाच्या कार्यालयात जातो आणि माझा हा प्रश्न आहे सोडवण्याची मागणी करतो. नगरसेवकालाही मतांची गणितं असतात साहजिक आहे, त्यामुळं तो त्याच्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो. तो जो काय गॅप होता किंवा कम्युनिकेशन होतं किंवा हक्काचं एक व्यासपीठ होतं ते तुटलं गेलं. त्याच्यामुळं नागरिकांचे अनेक प्रश्न प्रामुख्याने स्थानिक पातळीवर निर्माण झाले. म्हणजे झोपडपट्टीतलं गटाराचा जर तुंबला असेल तर त्या व्यक्तीने किंवा त्या मतदारांनी, त्या नागरिकांनी जायचं कुणाकडं? अधिकारी जात नाही, अधिकाऱ्याला काय मतदानाचं घ्यायचं नाही, त्याला त्याचा पगार मिळणारच आहे. तो फार मोठे प्रॉब्लेम या निमित्ताने हे झालं. आणि आपल्या लोकशाही प्रक्रियेत प्रशासन आणि लोकप्रति ही एकाच गाडीची 2 चाकं म्हटलं तर हरकत नाही. एकमेकांचा म्हणजे दोघांचा एकमेकांवर अंकुश आहे. आता महापालिकेत 4 वर्षांमध्ये प्रशासक राज असल्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक नव्हता. त्याच्यामुळं मनमादी पद्धतीचा जो काही कारभार आहे तो पुणेकरांनी बघितला. अनेक गैरकारभार जे म्हणता येईल तेच फोपावले आणि त्याचा फटका प्रामुख्याने कॉमन मॅनला बसला, शहराच्या विकासाला बसला. आणि खूप मोठी ही म्हणजे शोकांतिका म्हणावं लागेल की प्रशासक राज हा कधीही म्हणजे आपल्याला अनुकूल नाही आहे किंवा म्हणजे हे पण नाही आहे. म्हणजे तो काय म्हणते की एक फार बॅकलॉगला घेऊन गेलेला आहे 4 वर्ष. कारण पुणे शहर ज्या विकासाच्या मार्गावर होतं, आज पुण्याची अवस्था अनेक बिकट झालेली आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेले. त्यामुळे प्रशासक राज हा काही फार अनुकूल म्हणावा म्हणजे चुकीचाच होता. प्रशासक राजचा कोणत्या पक्षांवरती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नागरिकांमध्ये काय चर्चा आहे याबद्दल? नाही, खरं तर नागरिकांना दोष देऊन किंवा नागरिकांचं म्हणणं, नागरिक फार किती विचार करतात हाच प्रश्न प्रसाद मला नेहमी पडतो. कारण नागरिक आपल्याला 4 वर्ष काय त्रास झाला आहे, जो सत्तेवर होता त्यांनी काय काम केलं का याचा विचार करत नाही. त्या 15 दिवसात जी काही लाट निर्माण होईल त्या लाटेबरोबर नागरिक जातात. म्हणजे तुम्ही 5 वर्ष काय भोगलंय किंवा एखाद्या 5 वर्षात तुमच्या भागातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीने, नगरसेवकाने किंवा इच्छुकाने काय चांगलं काम केलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि शेवटच्या 15 दिवसात कोण आर्थिक प्रबलपणा दाखवतो किंवा कोण इतकं काम करतो की कोण काय म्हणजे नाही का. आता बघ गल्लोगल्ली एवढे इव्हेंट आणि एवढे उपक्रम राबवले जातात, त्याच्या बरोबर भरकटतात. तोच विचार होताना दिसत नाहीये. आणि दुर्दैव मग ती लोक इलेक्शन पुरती काही लोक येतात, 3 महिने 6 महिने प्रचंड असं काम करतात, पैसे खर्च करतात, लोक त्यांना निवडून देतात आणि खरा काम करणारा बाजूला पडतो. त्यामुळं आता जो काय प्रशासक राज आहे तो कुठल्या पक्षाला वगैरे असा फटका नाही, तो सर्वांनाच फटका आहे. खरं तर भाजप सत्तेवर आहे, काही प्रमाणात भाजपवर त्याचं अपयशाचा खापर फुटू शकतो. कारण तुमची राज्यात सत्ता आहे, शहरात तुमचे आमदार 8 आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे. इथले जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याची सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावरच येते. त्यामुळे त्याचा फटका म्हटलं तर भाजपला बसू शकतो.
सर, तुमच्या बोलण्यातून आलं की 15 दिवसात सगळं चित्र बदललं जातं. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, 2008 पासून तुम्ही या निवडणुका जवळून बघताय. पूर्वीची प्रचार यंत्रणा आणि आत्ताची प्रचार यंत्रणा याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवलाय आणि नागरिक कशा पद्धतीने त्याला भुलले जातात, थोडं विस्तृत आम्हाला सांगितलं तर बरं राहील. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आता म्हणजे सगळं प्रचाराचं तंत्रच बदललंय. पूर्वी आपण पोस्टर लागायचे, आपल्याकडे होर्डिंग वेगळे लागायचे, रिक्षा फिरायची. आता सगळा प्रचार वेगळ्या पद्धतीने आलाय. आता तुमचा सगळा प्रचार सोशल मीडिया आलाय. 2014 नंतर मी जे सुरुवातीलाच उल्लेख केला की 2014 नंतर जे काही सगळं स्थित्यांतर झाले, म्हणजे सगळ्याच निवडणुकीत प्रक्रियेतलं, त्याच्यातला हा महत्त्वाचा प्रचार आहे की सोशल मीडियावर जे काही तुम्ही कशा पद्धतीचं प्रेझेंट होत आहे, तुम्ही कशा पद्धतीचे म्हणजे काम न करता सुद्धा तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग सुद्धा सोशल मीडियावर करू शकता. आणि याचा फटका खऱ्या अर्थाने निवडणुकीत बघतो, कारण खरा काम करणारा ग्राउंडवर असतो आणि काम न करणारा सोशल मीडियावर असतो. हे जे आभासी चित्र आहे त्याच्यात मतदार फसतो की अरे हा सारखा दिसतोय, पण ते मागचा विचार करत नाही. म्हणजे परत मुद्दा येतो कुठं, निवडणुकीच्या 15 दिवस किंवा निवडणुकी आचारसंहिता लागण्याच्या आधी कोणतरी 2 महिने लोकप्रिय घोषणा करतो किंवा कार्यक्रम घेतात. आता खूप कार्यक्रम चालू आहे. संक्रांतीपासून जे जे काही वेगळे कार्यक्रम सुरू होतात आपण बघतो, तसे कार्यक्रम आता चालू आहेत आणि त्याचाच मतदार बोलतो आणि त्याचा फटका बसतो नक्की. सर, 15 दिवसावरती तुम्ही चर्चा करताय आपली, तर खरंच लोकप्रिय घोषणांमध्ये, आणि आता तुम्ही महापालिकेत तुम्ही दररोज महापालिका विषयामध्ये काम करता, तर या ज्या लोकप्रिय घोषणा आहेत आणि प्रत्यक्ष जी धोरणं आहेत महापालिकांमध्ये, याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला जाणवतीये? म्हणजे 2008 पासून ते आतापर्यंत नाही, तर आत्ताच उदाहरण घेतलं तर लोकप्रिय घोषणा म्हणजे ह्या निवडणूक व्हायच्या आधी सर्व पक्षांनी दिलेल्या लोकप्रिय घोषणा आणि त्याची झालेली इम्प्लिमेंटेशन धोरणांमध्ये तुम्हाला काय प्रामुख्याने जाणवलं यामध्ये? मुळात काय असतं, ही स्थानिक पातळीवर निवडणूक आहे. आता समजा आपल्या राज्यातली विधानसभा निवडणूक झाली, लाडकी बहीणची घोषणा झाली, ती योजना राबवली गेली, त्याचा प्रत्यक्ष आता अजूनही आता ठीक आहे, सरकारने जसं लक्षात आलं की ह्या लाडक्या बहीण योजनेमुळं सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण येतोय आणि हळूहळू त्याचे लाभार्थी कमी केले, निकष लावले, कठोर निकष लावले. आधी सरकारला माहित होतं की अनेक महिला पात्र होत नाही, पण निवडणूक जिंकण्याचा तो फंडा होता, त्यामुळे साहजिकपणे सरसकट सगळ्यांना लाभ दिला गेला. आता ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आले की हा तिजोरीवर प्रचंड ताण येतोय आणि त्याचा थेट फटका विकास कामावर होतोय, तर सरकारने त्याची निकष ते कठोर लावले आणि अनेक लाडक्या बहिणींचे लाभ बंद केले. पण शेवटी सरकारी पातळीवर घोषणा केलेली योजना होती, त्याच्यामुळे ती चालू राहिली. त्याच्याबरोबर ज्या काही इतर योजना होत्या त्या राबवल्या गेल्या, कालांतराने काही बंद केल्या. मागच्या काळात शिवभोजन होते, काही काळात ती चालली, नंतर बंद केली, काही प्रमाणात ती सुरू राहिली. असं त्या काळात ते सुरू राहतं. आपण आता विचार करतोय प्रामुख्याने महापालिकेच्या याच्यावर नगरसेवक त्याच्या पातळीवर हा प्रचार करत असतो की आपण आपल्या भागातले हे करू, त्या भागातले हे करू, पण प्रत्यक्ष त्याच्या हातात काही उरत नाही. कारण सभागृहात ज्यावेळेस तो येतो त्या पक्षाचं धोरण असतं. एखादा म्हटला, म्हणजे साधारण उदाहरण म्हणलो, एखादा म्हटला की मी तुमचा मिळकत करच माफ करेल, तर त्या नगरसेवकाला प्रत्यक्ष किती अधिकार आहे तो काय, किंवा मी आपल्या भागात मेट्रो आणणं किंवा टॅक्स माफ करणं हे काय नगरसेवकाचा अधिकार नाही. जसं विधानसभेला आमदारांनी आश्वासन काय देऊ शकतो की बाबा आपल्या भागातले मी प्रश्न सोडवील, एखादा रस्त्याचा प्रश्न सोडवील, गार्डन करेल, उद्यान करेल, पाण्याचे तुमचे प्रश्न सोडवील, हे काम होतं. तसं नगरसेवक करू शकतो. त्याच्या भागातली बाबा तुमच्या आपल्या वस्तीत मी पाण्याची योजना आणील, आपल्या भागात उद्यानाची कमतरता आहे, आपण उद्यान करूयात, इथं कचऱ्याचा प्रश्न आहे, हा कचऱ्याचा प्रश्न, हे काही स्थानिक पातळीवरचे. पण मोठे शहराच्या लेवलचे काही जे धोरणात्मक निर्णय आहेत ते कुठल्याही नगरसेवकाच्या हातात नसतात, त्यामुळे त्याचा काय फार इम्पॅक्ट होत नाही. पण लोक तात्पुरते जे काही क्षणिक लाभ असतात त्या लाभांना पण भुलले जातात. म्हणजे आत्ता निवडणुकीत कोण साडी वाटप करेल, कोण गाडी वाटप करेल, कोण फ्रीज वाटप करेल, कोण भांडी वाटप करेल, त्याला सुद्धा मतदार भुलतात का? ते 100% भुलतात. आपण अनेक प्रमाणात ते बघितलेलं आहे. आर्थिक लाभाचा थेट फायदा होतो. त्यामुळे आत्ता बघ प्रचंड प्रमाणात महायात्रा सुरू आहेत. म्हणजे कोण महाकालला घेऊन जातंय, उज्जैनला घेऊन जातंय, कोण वैष्णवदेवीला घेऊन जातंय, कोण पंढरपूरला आहे, कोणाच्या अष्टविनायक दर्शन चालू आहे. मतदारांमध्ये एक सहानुभूती निर्माण होते, मला देवदर्शन घडवलं बाबा, मी त्याला मतदान करणार. हे जे काही हे आपलं सगळं म्हणजे मार्गच आहे आपल्या लोकशाहीला, आपल्या निवडणूक प्रक्रियेला मार्ग आहे आणि तेच होताना दिसतंय दुर्दैवाने. आता आपण म्हणताय की प्रचार पण सध्या शिगेला पोहोचलेला आहे, तर सध्या आपण बघितलं तर वडगाव शेरी, हडपसर, मध्य पुणे आणि कोथरूड या भागांमध्ये पक्षीय बलाबल सध्या काय, तुमचं काय एकंदरीत निरीक्षण आहे? चित्र असं आहे की शहरात जे काही विधानसभेच्या 8 मतदारसंघ आहेत
तर काही मतदारसंघ हे पूर्णपणे भाजपला किंवा भाजपला अनुकूल त्यांचे बालेकिल्लेचे. त्याच्यात जो उल्लेख केला कोथरूड हा पूर्णपणे भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यांच्यानंतर पर्वती मतदारसंघ तोही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ तो भाजपचा आहे. शिवाजीनगरमध्ये सुद्धा कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व होतं, आता तो पण भाजपचा झालेला आहे. आणि आउटस्कटचे जे होते उपनगर वडगाव शहरी, हडपसर, खडकवासला तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचा प्राबल्य होतं. म्हणजे गेल्या 2008ची निवडणूक असेल किंवा 12ची असेल, त्याच्यातलं जर बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक ह्या उपनगरातले निवडून आलेले. म्हणजे वडगाव शहरी असेल, हडपसर असेल, खडकवासला असेल, ह्या 3-4 मतदारसंघातून निवडून आले होते. पण आता चित्र बदलते. पहिलं गावकी भावकी होतं, गावं होती, आता ते चित्र राहिलेलं नाही. सर्वाधिक विकास डेव्हलपमेंट जे काही उपनगरात झाल्यात, आपल्या अनेक भागात IT चं कल्चर आलेलं आहे. त्यामुळे जो बाहेरचा जो काय मतदार वर्ग निर्माण या ठिकाणी आलेला आहे, सोसायटी वर्ग मतदार झाला आहे, तो भाजपबरोबर गेल्याचं किंवा जात असल्याचं एक चित्र आहे. त्याच्यामुळं आता हे जे काय उपनगरातले जे काँग्रेस राष्ट्रवादीला जो फोर होता तो सुद्धा भाजप झुकलेला दिसतोय. आणि त्याचा परिणाम आपण 2017च्या महापालिका निवडणुकीत बघितला. त्यामुळे ह्या मतदारसंघातून सुद्धा भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते. कोथरूड तर 100% पूर्वीपासून होता, कसबा होता. त्यामुळे आता प्रभाग रचना करताना सुद्धा जी आपण खरं तर तुमचा प्रश्न येऊ शकतो पुढचा मला की ते काय झालं होतं नक्की. सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व असतंच, कुठलाही सत्तो प्रभाग रचना करतो. ह्या कोथरूड असेल, कसबा असेल, शिवाजीनगर असेल, त्या भागात जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न झालेत, ते या कारणामुळं. तुम्ही म्हणताय ते प्रभाग रचनेच्या विषयामध्ये तर आपण बोलणारच आहोत. ग्रामीण भागाचा आता नव्याने समाविष्ट 32 गावं झालेली आहेत. हो. त्याच्यामध्ये 5-6 लाख मतदार वाढले. हो. पण प्रभाग तर 41च राहिले. हो. तर याकडे नागरिक बघतायत का? आणि एक पत्रकार म्हणून तुमचं निरीक्षण काय की लोकशाही करता हे कितपत योग्य आहे, घातक आहे, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं आपल्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं सांगू का, आज आपल्याकडं जी बाँड्रीवरची 32 गावं आली, त्या गावांचं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालं आहे. म्हणजे तुमच्या कसब्यातली माणसं कोथरूड राहायला गेली, कसब्यातली लोकसंख्या कमी झाली. त्यामुळं कसब्यातले छोटे लोकसंख्येचे प्रभाग म्हणजे मोठ्या लोकसंख्येचे प्रभाग होणं अपेक्षित होतं. कारण का आपलं खूप तफावत आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपली प्रभाग रचना झालेली आहे. म्हणजे काय झाले, उपनगरातले समजा आपण उदाहरण घेऊ, वाघोली, लोहगाव, इथं दिसतानी लोकसंख्या 2011च्या नुसार कमी आहे. कारण 2011 लोकसंख्या जनगणना झाली होती त्यावेळेस तिथली लोकसंख्या कमी होती. आता 15 वर्षानंतर 14 वर्षानंतर विचार केला तर तिथं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालेले, तिथली लोकसंख्या वाढलेली. त्यामुळे तिथला प्रभाग जो आत्ता 1 लाख संख्येचा जरी केला असेल तर त्याची आत्ता खरं तर आकडेवारी आलेली आहे. तिथली लोकसंख्या प्रत्यक्षात काही प्रमाणात मोठी आहे. पण आपल्या प्रशासनाने जी काही रचना केली ते प्रभाग कितीचे केले, जी मॅक्झिमम लेवल किती होती 92,000 त्या लेवलची केलेली आहे. आणि जे मध्यवस्तीतले होते जिथं कमी लोकसंख्या आहे ती किती केली आहे 78. हा पूर्ण राजकीय हस्तक्षेप आहे आणि ते खरं तर शहराच्या विकासाला आणि त्या लोकांवर अन्यायकारक आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय करणार आणि ज्यांची कमी आहे त्यांना परत हे करणार, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ते प्रशासनाचं खरं हे होतं. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं त्याच्यात काय बोलणं म्हणजे उचित नाही. आपण लिहिलेलं आहे, आम्ही बातम्या केलेल्या आहे की हे प्रभाग रचनेत कसा हस्तक्षेप झालेला आहे, जो झालेला आहे. सर, ग्रामीण भागाचा आपण चर्चा करतोय, तर या मतदारांचा कल तुमच्या निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून कुणाकडे राहील? म्हणजे शहरी मुखवटाकडून ते मतदान करतील, म्हणजे शहरात जी मेट्रो वगैरे त्याला बघून मतदान करतील, का तिथं पूर्वापार जसं एकनाथ शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याकडे या मतदारांचा कल असेल, का भाजपचं जे शहरातलं जे राजकारण आहे त्याच्याकडे बघून ते मतदान करतील? तुमचं काय निरीक्षण आहे? मला वाटतं हडपसर, वाघोली जे नव्याने झालेत, उंडरी, पिसोळी, इकडं सूस, बाणेर, पाषाण, हे इथले नागरिक कुठल्या गोष्टीकडे बघून मतदान करतील? इथल्या नागरिकांना त्यांचे स्थानिक प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. तसं विचार केला तर त्यांचे स्थानिक प्रश्न म्हणजे आज या सगळ्या समाविष्ट गावांमध्ये किंवा जी महापालिकेत आलीत पण बाँड्री गाव आहे तिथं पाण्याचा प्रश्न आजही प्रचंड बिकट आहे. कचऱ्याची समस्या आहे, अनुचित बांधकामं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत, तिथं महापालिका कारवाई करत नाही. त्यांचा विकास आराखडा जी गावं 2017ला महापालिकेत आली, 21ला आली,
अद्याप त्यांचा विकास आराखडा झालेला नाही. त्यामुळे प्रचंड असे नागरिक प्रश्न जे आहेत ते त्यांना भेडसावत आहेत आणि कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असलेला आणि विरोधी पक्षातला त्याच्यावर काही प्रभावी काम करताना दिसत नाही. त्याच्यामुळं खरं तर त्या नागरिकांना त्यात रोज त्रासाला सामोरे जावं लागतं. खरं तर मला वाटतं नागरिकांपुढे एक नेहमी प्रश्न निर्माण येत असेल की आम्ही नक्की मतदान कुणाला करायचं, कुणाला केलं तरी शेवटी कुणीच काही करत नाही. म्हणजे जे आधी सत्तेत होते त्यांनी काय केलं नाही आणि ज्यांना सत्तेवर आणलं त्यांनी काय केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यापुढं मोठा गहन प्रश्न खऱ्या अर्थाने असणार आहे की आम्ही प्रत्येकाला संधी देऊन बघितली. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, काय झालं, अनेक उपनगरातले गावं आहेत, पुण्याची मेट्रो व्हायला 10 वर्ष आपली लागली. आता नवीन भाजपला सत्ता दिली, एकही किलोमीटरची नव्याने मेट्रो तयार झाली नाही, आता नव्याने मंजुरी झाल्या, तेवढाच काय विषय असेल. म्हणजे एकीकडे तुमचं शहर ज्या प्रचंड वेगाने वाढते त्याप्रमाणे तुम्हाला सोयी सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं हा विकासाचा गॅप निर्माण झाले. आता आपला जो मूळ प्रश्न आहे की ते कुणाला मतदान करणार, तर मला वाटतं प्रत्येकाची आपापली काही गणितं आहेत. म्हणजे हे आहे की अजूनही जे काही ग्रामीण भाग आहे तिथं कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीला फॉर आहे, त्यामुळे त्यांचेच तिथं नगरसेवक निवडून येतात. हडपसरला आत्ता विधानसभेत चेतन तुपे निवडून आले राष्ट्रवादीचे. इकडं वडगाव शहरीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेच हे निवडून आले. पण पठारे निवडून आले. पण ह्या निवडणुकीतलं खरं तर राजकीय गणित नाही, कारण लाडकी बहीण योजना होती. त्याच्यामुळं काय कुणाला कोण काय फोर नाही, विधानसभेचा पॅटर्न महापालिकेला राहीलच अशी काही शक्यता नाही आहे. पण आता निवडणुकीत परत कुठला फंडा येतोय ते पाहणं महत्त्वाचं होईल. त्या फंड्याभोवतीच ती निवडणूक परत गुंडाळली जाऊ शकते किंवा जिंकून जाऊ शकते. निवडणुकीच्या फंड्याविषयी आपण बोलतोय तर पाणी, कचरा आणि वाहतूक व्यवस्था या मुद्द्यांना घेऊन कुठला प्रमुख मुद्दा या निवडणुकीत आकर्षक ठरू शकतो मतदारांकरता का, किंवा अन्य मुद्दे तुम्हाला वाटतात जे प्रमुख ठरू शकतात? नाही, मला तर वाटतं खरं ते प्रश्न आहेत आणि ज्यावेळेस महापालिकेची निवडणूक येते तर ती प्रश्नावर झाली पाहिजे किंवा अपेक्षित तेच असतं. आता तुम्ही 3 प्रश्नांची नावं घेतली, वाहतूक, पाणी, कचरा. पण आज प्रत्येक पुणेकराला सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे तर वाहतूक. म्हणजे आत्ता मी तुमच्याकडे येतानाही मला तुमच्या कार्यालयातनं फोन आला की किती वेळ लागेल यायला, असा मला प्रश्न विचारला. तर मी काय सांगितलं की रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीवर मला ठरवायला किती वेळ लागेल. म्हणजे आज सांगू शकत नाही की मी ह्या वेळात तिथं पोहोचेल, कारण कधी कुठल्या चौकात कुठल्या रस्त्यावर किती ट्रॅफिक असेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि इतके गंभीर प्रश्न आहेत, प्रामुख्याने उपनगरातले तर हे प्रश्न इतके आहेत, वाहतूक कोंडी. त्याच्यात आपले काही बेशिस्त आहेत. म्हणजे आपण फक्त प्रत्येक गोष्ट प्रशासनावर ढकलून जमणार नाही, नागरिकही काही कमी नाही. पण वाहतूक कोंडी हा पुण्यातला सर्वात गंभीर. म्हणजे मध्यंतरी एका संस्थेचा सर्वे आला होता की देशभरात जगात 4थ्या क्रमांकावर पुण्याचा नंबर लागला होता वाहतूक कोंडीत. एवढे आपलं बिकट आहे. याला जबाबदार सगळेच राजकीय पक्ष आहेत. म्हणजे जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आपली सुधारणा दिली नाही आणि खाजगी वाहनांना आपण प्राधान्य दिलं, याला कुठलाही एक राजकीय पक्ष नाही तर सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळं हा प्रश्न तर वाहतुकीचा आहेच. याच्या पलीकडे कचऱ्याचा प्रश्न आहे का, तर आहे. पण कचऱ्याचा प्रश्न कुठं आहे तुम्हाला थेट तो जाणवत नाही आहे. कचऱ्याचा प्रश्न रोज तुमच्या जीवनात याच्याशी निगडीत नाही. पाण्याचा प्रश्न आहे का, तर 100% तो रोज तुम्हाला भेडसावतो, कारण तुमच्या घरी पाणी नाही आलं की तुमचं सगळं चक्र बिघडतं. त्यामुळे हे प्रश्न आहेत. पण आता शेवटी निवडणुकीत कुठल्या मुद्द्याला कधी महत्त्व मिळेल काय सांगता येत नाही. याच्या पलीकडं लोकसभेला एक हिंदू मुस्लिम, विधानसभेला एक कटेंगे बटेंगे आलं, कदाचित तो एक स्थानिक पातळीवर आला मुद्दा, तर हे सगळे प्रश्न बाजूला राहतील. परत कटेंगे आणि बटेंगे आलं किंवा काही वेगळे जाती आलं किंवा आता महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं परत राजकारण चालू आहे, ओबीसी मराठा संघर्ष चालू आहे, आरक्षणाचे प्रश्न आहेत, ते पण स्थानिक पातळीवर येऊ शकतात. त्यामुळे कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं आपण ठामपणे आज सांगू शकत नाही, अशी अवस्था आहे. मेट्रो, नदी सुधार प्रकल्प आणि स्मार्ट सिटी या मुद्द्यांवरती मागील निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान ठरलं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. तर या मुद्द्यांकडे तुमचं निरीक्षण काय, गेल्या 5 वर्षात काय काय सुधार झालेला आहे पुण्यामध्ये या मुद्द्यांना घेऊन? खरं तर आपल्या आता एक समाधानकारक बाब आहे की पुण्यात 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आपला सुरू झालेला आहे. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आहे. स्वारगेट कात्रज मार्गाला मंजुरी मिळालेली आहे आणि कालच आपलं खडकवासला ते खराडी आणि वारजे न स्टॉप ते माणिकबाग या 2 मार्गाला मंजुरी मिळाली आहे. म्हणजे आपण डेव्हलपमेंट करतोय. पण याच्या दुर्दैवाची बाब आहे की ज्या पद्धतीने वेगाने हे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. समाधानकारक चित्र आहे काय की मेट्रो होती, तुमची नदी सुधारती, तुमचे जे काय स्मार्ट सिटी योजना गुंडाळलेली आहे, त्याचं तुम्हाला क्रेडिटही घेता येणार नाही आणि तेही करता येणार नाही. हे 2 नक्की आहे. याचा फायदा भाजप नक्की घेऊ शकतो, इमेज बदलायला की आम्ही या शहरातलं चित्र बदलवतोय. खरं तर 32 किलोमीटरची जी काय मेट्रो पुण्यात सुरू झाली त्याचं क्रेडिट हे याचं आहे, म्हणजे भाजपचंच आहे.
पण केंद्रीय पातळीवर आहे. म्हणजे मोदी सरकारने तो मंजुरी घेतली तातडीने, पण पुणे महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भाजपने किती किलोमीटरच्या मेट्रोला परवानगी दिली, किती किलोमीटरचं मेट्रोचं काम चालू झालं, तर याचं उत्तर निगेटिव्हमध्ये आहे. कारण फार 5 वर्षात नव्याने काय हे नाही झालेलं आहे. कात्रज तुम्ही विधानसभा महापालिका निवडणुका मागच्या वर्षी होणार म्हणून कात्रज स्वारगेट मार्गाला उद्घाटन केलं घाईघाईने, अजून त्याचं काम चालू नाही. आज एवढा डिले होतोय, त्याचा खर्च वाढतोय, तुमचे स्टेशन वाढले, म्हणजे तुम्ही नियोजनात चुकताय. पण एक आहे की शेवटी पक्ष म्हणून त्याचं क्रेडिट घेतील. आज पुण्याची नदी सुधारणा होती, स्वच्छ होईल. उमेदवारापेक्षा पक्ष म्हणून त्या निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. उमेदवारापेक्षा पक्ष म्हणून निश्चित फायदा होऊ शकतो असं तुमचं मत आलं. तर नागरिकांकडे बघताना नागरिक या निवडणुकीत कशाला प्रेफर करतील? तुमच्या स्थानिक उमेदवाराला प्रेफर करतील का पक्षाच्या राजकीय भूमिकेला प्रेफर करतील? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. हे खरं तर म्हणजे त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. पक्ष पण तेवढाच महत्त्वाचा पडतो आणि उमेदवार पण तेवढाच महत्त्वाचा पडतो. म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं की भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले होते. ते काय स्वतःच्या चेहऱ्यावर आले नव्हते, ते सगळे नरेंद्र मोदी, भाजप, कमळ त्याच्यावर निवडून आली होती. पण त्या लाटेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 नगरसेवक निवडून आले होते. ते कशाचे आले होते? त्याच्यातल्या अनेकांची स्वतःची त्यांच्या भागात एक ताकद आहे, एक चेहरा आहे आणि त्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आले होते. म्हणजे 2017ला पुण्यात मोदी लाट आली, भाजपचे 98 नगरसेवक आले, पण त्यांचा जो लीडर होता गणेश बिडकर पुणे महापालिकेत पराभूत झाले होते आणि रवींद्र धंगेकर हे निवडून आले होते. अपक्ष काँग्रेस पुरस्कृत निवडून आले होते. ते कशाने आले होते? ते त्यांच्या चेहऱ्यावर आले होते. 2012ला पुणे शहरातून एकमेव अपक्ष नगरसेवका निवडून आल्या होत्या, अश्विनीताई कदम. सहकार नगर जो भाजपचा बेल्ट मानला जातो, तिथं अपक्ष निवडून आल्या होत्या. त्या कशा आल्या होत्या? ते त्यांच्या चेहऱ्यावर निवडून आल्या होत्या, त्यांच्या कामावर निवडून आल्या होत्या. तर पक्ष आणि चेहरा हे दोन्हीही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ते दोन्हीचं समीकरण असेल तर म्हणजे उमेदवाराला निवडून यायला फार सोपं जातं. म्हणजे लाट असेल तर मग काय पक्षाच्या एका लाटेवरही अनेकांना ज्यांनी कधी अपेक्षाही ठेवली नव्हती नगरसेवक व्हायचे, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, ते पण निवडून येतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने दोन्ही पण तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्या आपण या मतदाराच्या पॅटर्नवरती बोलतोय, तर हे सिंहगड रोड, बाणेर, वाघोली, हडपसर हे जे आउटस्कट्स आहेत, इथल्या मतदारांचा पॅटर्न कसा राहिलाय? तुमचं निरीक्षण काय आहे? मी सुरुवातीलाच सांगितलं ना की बाणेर बालेवाडीचा विचार केला तर तिथं सोसायटी वर्ग निर्माण झाला आहे आणि सोसायटी वर्गाने नेहमीच भाजपला साथ दिल्याचं चित्र आहे. आणि जे आपली गावकी आणि भावकी आपण जे म्हणतो, जी इथली स्थानिक होती, त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिल्याचं हे चित्र आहे. पण आता चित्र का बदलत आहे? तुम्ही जर वडगाव शहरीचं उदाहरण घेतलं आणि वडगाव शहरी उपनगरात म्हटलं, पण आज वडगाव शहरीतल्या खराडीत सर्वात मोठे IT पार्क उभा राहिले आणि तिथे इव्हन IT पार्क, आणि तिथं प्रचंड प्रमाणात बाहेरचे लोक म्हणजे सोसायटी मतदार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आलाय आणि तो आता भाजपला मतदार करतोय. म्हणजे 2017ला त्या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते वडगाव शहरी सारख्या ठिकाणी. हडपसरला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. हे चित्र खडकवासल्यात सुद्धा होतं. कसबा, कोथरूड, तुमची पर्वती तर होतेच भाजपचे, पण या भागातूनही नगरसेवक निवडून आले होते. त्याच्यामुळं हे चित्र बदलतंय. पण एक काम करणारे नगरसेवकही त्या भागात त्यांनी त्यांचे बालेकिल्ले शाबूत ठेवले होते. म्हणजे बाणेर बालेवाडीतून काही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते, वडगाव शहरीतूनही निवडून आले होते, हडपसरमधून निवडून. शेवटी काम करणाऱ्यालाही मतदार साथ देतात, हे चित्र आहे. सर, काम करणाऱ्याचा विषय निघाला तर ही जी 32 गावं नव्याने समाविष्ट झालेली आहेत आणि या भागात आपलं जसं बोलणं झालं की त्यांचे जे मूलभूत सुविधा त्यांना देणं गरजेचं आहे, पाणी, ड्रेनेज लाईन, या सुविधा काय आतापर्यंत पोहोचल्या नाहीयेत. तर या सर्व गावांचा एकत्रित मुद्दा घेऊन एक अँटी इन्कम्बन्सी तयार होईल का? आम्हाला तुम्ही मूलभूत सुविधा पण दिल्या नाहीत, समाविष्ट करून 2-3 वर्ष झालीत, आणि त्या अँटी इन्कम्बन्सी तयार झाल्यानंतर त्याचा परिणाम कितपत निवडणुकीवरती होईल आणि तेवढी क्षमता आहे का त्या गावांमध्ये पुणे शहरात अँटी इन्कम्बन्सी तयार करण्याची? मला वाटतं ती युनिटी त्या प्रमाणात दिसत नाहीये. म्हणजे गावात अँटी इन्कम्बन्सी 100% निर्माण होऊ शकते. फक्त तिथला जो कोण उमेदवार आहे, त्यांनी कोण लीडर आहे, त्याच्यात ती क्षमता पाहिजे की तुम्हाला तो मुद्दा त्या पद्धतीने हायलाईट करता आला पाहिजे. म्हणजे काल एक छोटं उदाहरण सांगतो की मध्यंतरी पुण्यात एक घोटाळा आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांनी उघडकीस आणला होता की जनता वसाहतीमध्ये 763 कोटींचा TDR घोटाळा आहे. की काय, जनता वसाहतीचा पुनर्विकास करून त्यासाठी संबंधित बिल्डरला 763 कोटी देणार, एक प्रकार काही फ्रॉड योजना होती. आता तिथला एक उमेदवार असा प्रचार करतोय, तुम्ही भाजपला मतदान दिले की तुमचं घर पाडणार, पण तुम्हाला घर मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार करतोय की तुम्ही भाजपला मतदान दिलं,
त्याला त्याला ती टॅक्ट कळली की प्रचार काय करायचा. तुम्ही जर भाजपला मतदान दिलं तर तुमचं घर पाडणार, त्यामुळे तुम्ही बघा विचार करा. तर हा आपला जो मुद्दा आहे की समाविष्ट गावात सुद्धा तुम्हाला हा मुद्दा प्रचारात आणावा लागेल त्या पद्धतीचा. लोकांना तुम्हाला हे करावं लागेल की तुम्ही महापालिकेत आले, तुमच्याकडे सत्ता आहे, ज्या कुठल्या पक्षाची सत्ता आहे, तर तुम्हाला का तुमचे विकास कामं दिली नाही, का तुम्हाला निधी दिला नाही. तर त्या प्रमाणात शेवटी हा काही प्रमाणात इम्पॅक्ट होणारच आहे की शेवटी तुम्हाला सुविधा दिलेल्या नाही. सत्य कोण होतं, फक्त तो आपण जो अँटी इन्कम्बन्सी किंवा शहराचा मुद्दा जर आपल्याला करायचा असेल तर त्या प्रमाणात त्याचा संबंधित उमेदवारांनी, तिथल्या नेत्यांनी त्यांना तो प्रचारात आणावा लागेल, तर त्याचा इम्पॅक्ट होईल. घनकचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा पुणे महापालिकेत गाजलेला आहे. अनेक विरोधकांकडून टीका झालेली आहे. तर याच्याबद्दल नागरिकांमध्ये तितकी सजगता आहे का, की नागरिक त्या मुद्द्याला घेऊन कधी मतदान करताना दिसतात का तुम्हाला? नाही, मला घनकचरा हा कधी निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही किंवा म्हणजे लोकांचा तो फार जिव्हाळ्याचा विषय राहिलेला नाही. कचरा काय तुमच्या घरात कधी साठलेला नाही. लोक काय करतात, लईच कचऱ्याचा प्रश्न निर्माण रस्त्यावर टाकून देतील. आणि आपल्याकडली सिव्हिक सेन्स काय आहे आपण जाणतो. आपल्याला काय करायचंय, रस्त्यावर कचरा पडलाय, पण तो आपल्या शहराचा स्वच्छतेचा प्रश्न आहे की त्याच्यामुळं अनेक त्याच्याशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळे कचरा हा कधी निवडणुकीचा प्रश्न राहिलेला नाही. कचऱ्यातला भ्रष्टाचार एवढाच फक्त चर्चेच्या घोळाचा प्रश्न राहिलेला आहे आणि तो काय वर्षानुवर्ष आहेच. म्हणजे कचरा म्हणजे काही लोकांसाठी सोन्याची खाण आहे आणि तो त्या पातळीवर चाललेला आहे, पण तो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा खरं तर नाही राहिलेला असं मला वाटतं. हडपसर भागात ते ठराविक जी काही गावं आहेत जिथं ते कचरा डेपो आहेत, तिथलं राजकारण कचऱ्याच्या भोवती फिरते की आमच्या भागात कचरा डेपो आणला, त्याचा आम्हाला त्रास होतोय, त्यापुरता मला येते. पण शहर म्हणून कधी कचरा हा प्रश्न निवडणुकीचा मुद्दा नाही ठरलेला. आता प्रभाग रचनेच्या विषयावरती आपण बोलत असताना नव्याने जे प्रभाग केलेत, जुने प्रभाग एक्सटेंड करून नव्याने प्रभाग केलेत, तर तिथं जे स्थानिक नेते असतात, तुम्ही बोलताना सांगितलं की एक नेतृत्वाचा प्रभाव असतो, त्या स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव उरलाय का? म्हणजे आता हडपसरचा विचार केला किंवा इकडं कात्रजचा विचार केला, इथे 5 नगरसेवकांचा प्रभाग आहे. हडपसरमध्ये एक मोठे प्रभाग आहेत, 1,19,000 मतदारांचा प्रभाग आहे, 1,17,000 मतदारांचा प्रभाव आहे. तर जो स्थानिक नेतृत्वाचा जो चेहरा असतो तो याच्यामध्ये काय, मग त्याचं काय होणार, काय वाटतं तुम्हाला? आता जी प्रभाग पद्धत आली, 4 सदस्यीय प्रभाग पद्धत, ही 2017 पासून आली. त्यात एक प्रकर्षाने महत्त्वाची जी निवडणुकीत आम्हाला जाणवलं की समजा एक प्रभाग आहे आणि त्याच्यात 4 उमेदवार आहे, तर 4 प्रभागांमधले जे उमेदवार देताना त्याच्यातले किमान 2 उमेदवार हे त्या भागातले स्ट्रॉंग चेहरे असतील की त्या भागातले लोक त्यांना ओळखतात, हे देण्याचं भाजपने आवर्जून प्रयत्न केला आणि दिलं. कारण पक्षाबरोबरच त्या भागातली म्हणजे मतदार त्या उमेदवाराला ओळखतात, याच्यावर उर्वरित 2 उमेदवार सुद्धा निवडून येऊ शकतात, अशा पद्धतीची एक रचना भाजपने केली आणि ती यशस्वी झाली होती. आणि मला वाटतं हा पॅटर्न स्थानिक पातळीवर महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आपण त्याच्याकडे 2 अँगलनी बघितले पाहिजे. जर समजा मला वाटलं की मी माझ्या भागात फार स्ट्रॉंग आहे आणि मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा प्रयत्न केला तर मी निवडून येऊ शकत नाही, कारण तुम्हाला पक्षाची पण तेवढीच गरज लागते. कारण पहिलं कसं होतं, सिंगल वॉर्ड पद्धत होती, तर माझ्या भागातली माझी एक 7-8 हजार मतदान हक्काचं असायचं. एखाद्या झोपडपट्टीत सगळी माझ्या ताब्यात असायची, त्या झोपडपट्टीची मतं मला मिळायची आणि मी निवडून यायचं. आता तसं होत नाही. आता तुमच्या भागात जरी तुम्ही स्ट्रॉंग असले तरी इतर भागातले मतदान तुम्हाला पडलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा फेस हा तेवढा सर्वांपर्यंत पोहोचणार पाहिजे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमच्या पक्षाचं पण तिथं मतदान पाहिजे. पक्षाचं मतदान असेल, तुमचा फेस असेल, तर तुम्ही बरोबरचे 4ही नगरसेवक निवडून आणू शकता. त्यामुळं जो आपण सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की तुमचा चेहरा आणि तुमचा पक्ष हे दोन्ही महत्त्वाचे, तरच तुमचा विजय किंवा तुमचं सत्ता, तुमचे 4ही नगरसेवक निवडून येऊ शकतात. म्हणजे पॅनल चालवण्याची बस पॅनल प्रमुख म्हणतो, प्रभागातला पॅनल प्रमुख तो फार स्ट्रॉंग लागतोच. त्यामुळे तुमच्या पॅनलमध्ये किमान 1 नाहीतर 2 उमेदवार स्ट्रॉंग लागतात, तेव्हा बाकीचे 2 निघून येतात. सध्या नवीन प्रभाग रचनेनुसार ही जी नव्याने प्रभाग रचना झाली आहे, तर कुठल्या पक्षाकडे पॅनल प्रमुख स्ट्रॉंग आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि याचं उत्तर भाजप. कारण आता सगळी जी काही स्पर्धा आहे ती भाजपमध्ये जाण्यासाठी चढाओढ. कारण गेल्या काही निवडणुकीतलं अजून तरी मोदी लाट आहे का, तर 100% अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका होतात. त्यामुळं भाजपमध्येच आपल्याला तिकीट मिळावं, उमेदवारी मिळावं, याच्यासाठी चढाओढ आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, की ज्यांच्याकडं त्यांच्या पाठोपाठ हे करावं. पण भाजपनी खूप अगदी सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून
कुठल्या भागात आपल्याकडे चेहरे नाही तर तिथं प्रवेश करून घेतले. म्हणजे 2017च्या निवडणुकीत बघितलं, त्याच्यानंतर निवडून आलेले जे काही चेहरे बघितले तर त्याच्यातले 50% चेहरे हे काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेलेच होते आणि जे निवडून आले होते. म्हणजे भाजपकडे जिथं उमेदवार नाही तिथं त्यांनी उमेदवार घेतलं. आत्ताही त्यांचा तोच पॅटर्न आहे, जिथं आपल्याकडे नाही तिथं दुसऱ्या पक्षातला घ्यायचा, आपल्यातला निष्ठावंत वगैरे हे काही नाही, निवडून आला तरच महत्त्व आहे. त्यामुळे भाजपने अजूनही तोच फंडा राबवलेला आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस पुण्यात आले होते त्यांनी सुद्धा हेच क्लिअर केलं होतं की जिथं आमच्याकडे उमेदवार नाही तिथं आम्ही नक्कीच दुसऱ्या पक्षातले उमेदवार घेणार. त्यामुळे तो फंडा कायम आहे निवडणुकीत. प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप आहे असं सगळीकडे चर्चा आहे, यावर तुमचं मत काय? खरंच भाजपचा हस्तक्षेप आहे का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला काय, म्हणजे आपण आरोप करण्यापेक्षा जर तुम्ही प्रभाग रचना बघितली आणि त्याच्यातलं जर बारकाईने बघितलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुमचे कसबा, शिवाजीनगर, कोथरूड तिथले प्रभाग 70-75 हजारांचे बनतात, 80 हजाराचा बनतो. आणि वडगाव शहरी, हडपसर किंवा जिथं भाजपला फॉर मतदार नाही तिथले 92 हजाराचे प्रभाग बनतात. तिथले सोयीची रचना बदलतात का? तर शेवटी राजकीय हस्तक्षेप आहे. आणि राजकीय हस्तक्षेप कोणाचा आहे? तो ज्या पक्षाचा सत्ताधारी असतो त्याचा जो. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हे झालं होतं, आता हे भाजपच्या काळात होते. त्याच्यामुळे काय कोण धुतल्या तांदळाचा कोण म्हणता येईल असं नाही. 100% हस्तक्षेप आहे, तो दिसतोय. सध्या प्रारूप मतदान याद्या जाहीर झाल्यात आणि याच्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे, तर याची जबाबदारी नक्की कुणाची आहे आणि या गोंधळाला कारणीभूत कोण आहे? तुमचं काय मत आहे याच्यावर? शेवटी ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनानेच हे सगळं बारकाईने बघायचं असतं, प्रशासनानेच हे काम करायचं असतं. तुमच्यावर राजकीय हस्तक्षेप असला म्हणजे मी पण एक बातमी केली होती की पुण्यात महापालिकेत सुद्धा प्रभागांमध्ये वोट चोरी, ज्याचा त्या भागात जो स्ट्रॉंग माणूस असतो तो त्या अधिकाऱ्याला हाताशी धरून मला हे मतदान इकडं नको आहे तिकडं ढकल, मला हे सोयीचं आहे, ह्या प्रभागात ओढ, हे काम करतात. पण शेवटी जबाबदारी कुणाची आहे? अल्टिमेटम प्रशासनाची. प्रशासनाने जर बारकाईने आणि ठामपणे काम केलं तर हे थांबलं जाऊ शकेल. पण होतंय काय, शेवटी राजकीय हस्तक्षेप होतो, प्रशासन दबावाखाली जातं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रकार होतात आणि ते चालूच आहेत स्थानिक पातळीवर सुद्धा. 2017 साली भाजपने एकट्याने 98 जागा जिंकल्या होत्या. यावेळी ती भाजपची जादू आहे का? आणि एकंदरीत भाजपसाठी राजकीय समीकरणं काय आहेत या पुणे महापालिकेसाठी? मी जसं म्हटलं, आता सुद्धा सगळ्यात उमेदवाराचा इच्छुक उमेदवारांचा ओढ भाजपमध्येच आहे. आता सुद्धा भाजप हाच प्रमुख या शहरातला चेहरा आहे. भाजपचे 6 आमदार आहे, 8 पैकी 6 आमदार भाजपचे, खासदार 2 भाजपचे, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, राज्यातले मंत्री आहेत, विधानसभेच्या आमदार, परिषदेचे आमदार आहेत, राज्यसभेच्या खासदार. एवढी प्रचंड यंत्रणा भाजपची आहे. राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. आणि एवढी जर यंत्रणा तुमच्या दिमतीला असेल तर निवडणूक जिंकणं काय फार अवघड होत नाही. आता आपण म्हणतो की 2017ला 98 नगरसेवक निवडून आले होते. आत्ता काय परिस्थिती होईल? आता मी जसं सुरुवातीला आपण एका मुद्द्यावर सातत्याने बोलतोय की ह्या निवडणुकीत शेवटच्या 15 दिवसाच्या लाटेत काय होतं याच्यावर फार महत्त्वाचं असतं. खरं जर नागरी प्रश्नावर निवडणूक झाली तर भाजपला अवघड जाईल. तुमचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे का? सुटलाय का? तुम्ही त्यासाठी काय काम केलं? तुमच्या पुण्यातल्या गुन्हेगारीचं काय केलं? कोयता गँग आज रोज पुण्यातल्या एका भागातून खुनाची किंवा अशा घटना ज्या होतात त्या पुण्यातल्या घटनांचा जर अभ्यास केला तर ते होतं. अपघाताची संख्या बघा, आपले नवले पूल सारख्या ठिकाणी एवढे अपघात होऊन सुद्धा उपाययोजना होत नाही. अनेक असे प्रश्न असतील. कचऱ्याचा प्रश्न सुटलाय का? तुमच्या उपनगरातल्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का? समाविष्ट गावांचे प्रश्न सुटलेत का? समाविष्ट गावांचा विकास आराखडा झालाय का? अशा अनेक प्रश्न आहे. जबाबदार कोण आहे याला? 2017 पासून आजपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे. केंद्रात सत्तेत तुम्ही आहेत, महापालिकेत सत्तेत तुम्ही आहेत, राज्यातल्या सत्तेत तुम्ही, मधला 2.5 वर्षांचा अपवाद वगळता सर्व सत्ता तुमच्या होते. मग का नाही पुणे शहराचा विकास झाला? मग खरं म्हटलं स्थानिक प्रश्नावर निवडणूक झालं तर भाजपला अवघड जाईल. मग मतदार राजा जागरूक असला तर भाजपला अवघड जाईल. पण लाडकी बहीण योजना सारख्या योजना आली महापालिकेत सुद्धा तर मग निर्णय काय आहे? बिहारचा पुण्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही निकालाच्या बाबतीत सुद्धा. राज्यातल्या ज्या मोठ्या मोठ्या आघाड्या, युत्या, हे जे राजकारण राज्यात सुरू आहे सध्या, राज्यात केंद्रात सगळीकडं, तर पालिका स्तरावरती हे राजकारण होऊ शकेल का? म्हणजे महायुती म्हणून लढण्याची परिस्थिती सध्या आहे का? नेते तसा विचार करतायत का? आणि महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीमध्ये नक्की कोणते कोणते घटक पक्ष आहेत पुणे महापालिकेचा विचार करता? मला वाटतं महायुती म्हणून एकत्र लढणं फार अवघड असं आहे. म्हणजे लढतील
का आता याबाबत म्हणजे नाही असंच याचं उत्तर म्हणावं लागेल. आत्ता आपण बघतोय नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा हे एकत्र लढू शकलं नाही. पुण्यात तर ही परिस्थिती, पुणे पिंपरी चिंचवड शहरात तर महायुती म्हणून एकत्र लढणे सोपंच नाही. याचं एक साधं उदाहरण, मागच्या वेळेस भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. आता इतर पक्षातले काही निवडून जाऊन त्यांची संख्या 105-110 वर गेलेली आहे, जी माजी नगरसेवक म्हणून. आणि भाजपने मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाच्या 30 जागा, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर 30 ठिकाणी भाजप होतं. आता जर महायुती करायचं म्हटलं तर भाजप किमान 120 ते 125 जागा घेणार. मग उरल्या 165 जागा असेल तर राष्ट्रवादीला किती देणार आणि शिवसेनेला किती देणार, आणि त्याच्यात हे सगळे समाधानी होणार का? आणि जर महायुती एवढं करूनही महायुती झाली तर बंडखोरी किती प्रचंड प्रमाणात होणार. त्यामुळं भाजपलाही महायुती नको आहे, राष्ट्रवादीलाही आत्ता नको असंच आहे. कारण शेवटी जर तुम्ही 40 जागा लढले तर तुमचा पक्ष शिल्लक राहणार आहे का, उमेदवार तुमच्याकडे राहणार आहे का? त्यामुळं कदाचित शिंदेच्या शिवसेनेला महायुती किंवा युतीची गरज आहे, कारण त्यांचं काय फार या शहरात तसंही अस्तित्व नाही. ज्यावेळेस एकत्र शिवसेना होते तेव्हा 10 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेची अपेक्षा असेल, पण भाजप राष्ट्रवादी तर एकत्र लढू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष. राहिला आपला महाविकास आघाडीचा प्रश्न. आता महाविकास आघाडीचा आपण राज्यापासून खालपर्यंत संघर्ष बघतोय. त्यांना काँग्रेसला मनसे नको आहे, मनसेला काँग्रेस नको आहे, म्हणजे त्यांचं जे काय चालू आहे. पण मला वाटतं काही वेळेस स्थानिक पातळीवर हे चारही पक्ष त्यांच्या गरजा, त्यांच्या अडचणी, त्यांचा काय संघर्ष जो चालू आहे ते बघता ते एकत्र येण्याची शक्यता आहे. पण याच्या पुढे जाऊन पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, अशा पद्धतीची आता चर्चा चालू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे काही शहराध्यक्ष आहे प्रशांत जगताप, त्यांनी तर विरोध केलेलाच आहे. तरी पण जर अस्तित्व टिकवायचं असेल तर हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, तशा पद्धतीची चर्चा बोलणी चालू आहेत आणि तशा पद्धतीच्या बातम्याही आपल्यासमोर येतात. त्यामुळं 2009मध्ये पुणे पॅटर्न झाला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आले होते. तर आत्ता तर काही होऊ शकतंय, राज्यात काही होऊ शकतंय, तर पुणे महापालिकेत काही झालं तर आश्चर्य वाटायला नको. सर, तुमच्या बोलण्यातून आलं की कुठली युती आणि कुठली आघाडीचं समीकरण घडू शकतं. पुणे शहराचा विचार केला तर भाजप एकीकडे आहे आणि आता चर्चा चालू झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, आणि ही सगळी एक एकत्र आघाडी होईल. महाविकास आघाडीच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पण जाऊ शकतात आणि शिवसेना पण जाऊ शकते. तर हे जे सगळ्या पक्षांचं एकत्रित येणं आहे हे भाजप करता किती आव्हानात्मक ठरेल आणि हे भाजपसाठी खरंच आव्हान असेल का? महत्वाचा प्रश्न आहे. आत्ता भाजपने 2017ला 98 नगरसेवक निवडून आले आणि आत्ता भाजपचा आकडा किती आहे? 125, की आम्हाला 125 नगरसेवक निवडून आणायचे. पण भाजप ज्यावेळेस 125 आकडाचा ज्यावेळेस गर्जना करतं तर का करतं? कारण समोर चित्र आहे की सगळे विरोधक खिळखिळे आहेत, पुन्हा काही उमेदवार नाही, स्ट्रॉंग यंत्रणा नाही. त्यामुळं भाजप एवढ्या ताकदीने किंवा एवढ्या आत्मविश्वासाने बोलतो. पण ज्यावेळेस खरोखरच जर आपण खरोखर म्हणजे प्रत्यक्षात असं घडलं की महाविकास आघाडीबरोबर ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आली तर एक विरोधी पक्ष म्हणून एक स्ट्रॉंग पर्याय भाजपला उभा राहू शकतो. आणि ज्यावेळेस हे सगळे येतील तर या पक्षाकडे उमेदवार येतील, यंत्रणा पण येतील. त्यामुळं भाजपला जे काही भाजप स्वप्न बघते तर त्या स्वप्नात म्हणजे 125 जाऊ द्या, पण मागच्या वेळेस यश कायम टिकवायला सुद्धा भाजपला संघर्ष करावा लागू शकतो. कारण अनेक हे 2017च्या अनेक भागातले जर प्रभागातले निकाल बारकाईने तुम्ही बघितलं तर मतांच्या विभागणीमुळं अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक सीट पडल्या होत्या. म्हणजे भाजप 70च्या वर गेलं नसतं, पण 20 ते 25 ठिकाणी मी बारकाईने जरी बघितलं, अभ्यास केला तर अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर आल्यामुळं त्यांच्या मतांची विभागणी होऊन भाजपच्या उमेदवारांना फायदा झाला होता. आणि ज्यावेळेस आता खरोखरच जर हे पक्ष एकत्र आले, ही मतांची ओढ बांधली गेली तर भाजपला जो काही बहुमताचा आकडा गाठायचा आहे 82-83 काय जो असेल तो गाठताना सुद्धा दमछाक लागू शकते. त्यामुळं भाजपसाठी हे मोठं आव्हान असेल. भाजपला वातावरण अनुकूल आहे का? तर 100% आहे. पण ज्यावेळेस विरोधक एकत्र येतील, एक मूठ एकत्र होईल, त्यासाठी भाजपसाठी निश्चितपणे आव्हान असेल. आणि किती प्रभागांमध्ये असे जर एकत्र आले तर तुम्हाला वाटतं की ते यश मिळवतील? अशा प्रभागाचं मला वाटतं खरं बारकाईने बघावं लागेल. मी मध्यंतरी त्याचं आकडेवारी केली होती पण मला आठवत नाही.
पण प्रामुख्याने जे काही उपनगराचे बेल्ट आहेत, जिथं भाजपने मागच्या वेळेस चांगलं यश मिळवलं होतं, तिथं निश्चितपणे फटका बसू. भाजपला फटका बसू शकतो आणि तो फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. म्हणूनच भाजपने प्रभाग रणनीती करून त्यांचे जे कोर बेल्ट आहेत भाजपला म्हणणारे, तिथं नगरसेवकांची संख्या वाढवून ठेवलेली आहे की तिथं फार विरोधक जरी एकत्र आलं तरी फारसा फटका बसत नाही. पण उपनगरात म्हणजे आपण जे म्हणतो की 2017चं यश टिकवणं सुद्धा भाजपला अवघड जाऊ शकतं. मग प्रशांत जगताप यांचं तुम्ही नाव घेऊन सांगितलं, तर प्रशांत जगताप यांचं वक्तव्य असं आहे की जर राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत मला जावं लागलं तर मी राजकीय संन्यास घेईल. तर याकडे तुम्ही कसं बघता की एवढ्या टोकाचा विरोध महापालिका स्तरावरती फक्त हे दोन पक्ष, दोन जुन्या विचारधारा एकत्र येण्यासाठी होतोय एका शहराध्यक्षाचा, तर याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे की खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काम संपूर्ण पुणे शहरात आहे का, म्हणूनच ते महाविकास आघाडीसाठी आग्रही आहेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रशांत जगतापांनी एक राजकीय भूमिका, एक निर्णय ठरवलेले आहे. ते त्यांच्या विचारांशी आणि परंपरेशी म्हणजे ठाम आहेत. म्हणजे ते ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते त्यावेळेस ते अजित पवारांच्या जवळ होते, शरद पवारांच्या जवळ होते, पण त्यांनी एक विचारधारा ठरवली की मला कधी भाजपबरोबर जायचं नाही. त्यामुळे ते शरद पवारांबरोबर गेले आणि आयडिओलॉजिकल ते आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे ते म्हणतात की जर एकत्र आले तर माझी जी काय आयडिओलॉजिकल जी काय भूमिका आहे त्याच्यावर मी ठाम आहे. त्यामुळे मी एक वेळेस राजकारणातून ब्रेक घेईल, थांबेल, पण मी ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. पण शेवटी काय होतं, प्रत्येकाला राजकारणात जसं भाजपने हे ठेवलं आहे, सत्ताकारण, सत्ता महत्वाची आहे. पक्षाचा निष्ठावंत किंवा त्यांना डावलून सुद्धा ते बाहेरच्या उमेदवाराला का संधी देतात? शेवटी सत्ता असेल तर पक्ष टिकणार आहे. त्यामुळे आता हेच नियम विरोधी पक्षांना लागू होतोय. प्रत्येकजण आपापल्याला निवडून पक्षाला टिकवण्यासाठी त्या स्थानिक पातळीवर, त्यामुळं भाजपला सोडून हे सगळे सुद्धा एकत्र आले तर काय आश्चर्य वाटाय नको. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेस, शिवसेना, आता ठीक आहे नेते विरोध करतील, पण शेवटी कार्यकर्त्यांना ज्याला तिकीट मिळणार तो म्हणतो अरे सगळे एकत्र असेल तर आपल्याला बरं होईल, आपण निवडून येऊ, भाजपच्या उमेदवाराला तोंड द्यायचे. त्याच्यामुळं काही घडलं तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही काही घडलं तर शेवटी आयडिओलॉजीचा पण एक मुद्दा आला. तर हे जे गट बदलू, दल बदलू राजकारण जे आहे, अनेक उभाटा सेनेच्या अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे किंवा मनसेच्या काही अनेक कार्यकर्ते नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, भाजपमधल्या काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये, असं चालू असतं. स्थानिक राजकारणावरती याचा काय प्रभाव असतो? 100% स्थानिक कसं असतं, ज्यावेळेस वरच्याच पातळीवर कुठलं म्हणजे भाजप हा सगळ्यात आयडिओलॉजिकल पक्ष म्हणून आपण ज्याची विचारधारा किंवा खूप ज्याच्याकडं यांनी बघतो की पक्षशिस्तीतलं म्हणून, तो भाजप 2014ला सत्तेवर आला. आणि तुम्हाला एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा डायलॉग आठवतो की कदापिही राष्ट्रवादीबरोबर आम्ही जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. त्याच भाजपने आज राष्ट्रवादीबरोबर युती केली, राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं. वरच्या पातळीवरच जर नेते असे करत असेल तर स्थानिक पातळीवर शेवटी प्रत्येकजण आपापलं गणित बघतो. आणि गेल्या 5 वर्षात राज्यात ज्या पद्धतीचे राजकारण घडले, कोण कधी कुणाबरोबर जाईल याची कुठलीही शाश्वतता आता राहिलेली नाही. गेलेला आहे म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही, आयडिओलॉजी काही राहिलेली नाही. त्याच्यामुळे स्थानिकचा जो काही कार्यकर्ता जो इच्छुक असतो तो त्याचं बघणारच ना. त्यामुळे आता काय ते गणित फारसं मला वाटत नाही की त्याला काय आयडिओलॉजीला काय महत्त्व राहिलेलं नाही आणि विचारधारेला काय महत्त्व राहील. मी कसा नगरसेवक होईल, मी कसा सत्तेत राहील, यालाच महत्त्व आहे. 41 प्रभागांचा विचार करता एक विधानसभा वाईज आपण एक ओव्हरव्ह्यू केला, तर विधानसभा वाईज तुमचं आकलन काय की कोणत्या पक्षाचं प्रभुत्व आहे? हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा, या ज्या विधानसभा आहेत, खडकवासला, कोणत्या पक्षाचं बलाबल दिसतं? एक ओव्हरव्ह्यू आम्हाला सांगितलं तर बरं राहील. नाही, साहजिक आहे, कोथरूडमध्ये भाजप वरचढ आहे, ते चित्र राहील. शिवाजीनगरमध्ये तीच अवस्था आहे. कसब्यातही म्हणजे कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती इथंही भाजपचंच म्हणजे वर्चस्व राहील अशीच परिस्थिती आहे. आता राहिले उर्वरित खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट. तर पुणे कॅन्टोन्मेंट हा म्हणजे संमिश्र आहे. तिथं काँग्रेसचं पण काही आहे, राष्ट्रवादी पण आहे, भाजप पण आहे, असं संमिश्र राहील. खडकवासल्यात भाजप आणि राष्ट्रवादी हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे. हडपसरमध्ये तीच अवस्था आहे आणि वडगाव शेरीतही अवस्था आहे. वडगाव शेरीत थोडंसं हे आहे की वडगाव शेरी आणि हडपसरमधलं तिरंगी आहे. तिथं 2 राष्ट्रवादी, भाजप, आणि वडगाव शेरीतही 2 राष्ट्रवादी आणि भाजप. अजून बरेच राजकीय समीकरणं घडायचेत की अजून कोण कुठं जाईल याची अजूनही शाश्वत नाही आहे. अजूनही अनेक राजकीय प्रवेश, पक्षांतर होणार आहेत. त्याच्यामुळं पुढची समीकरणं त्याच्यावर ठरतील. राजकीय प्रवेश, पक्षांतर होणार आहे,
तर पक्षाकडे भाजपकडेच ओढा आहे अजून म्हणजे 100% नागरिकांचं नाही, नेत्यांचा कुणाकडे ओढा आहे? इच्छुकांचा अजूनही ओढा भाजपकडेच आहे आणि भाजपच्याच दिशेने वाटचाल चालू आहे सगळ्यांची. आता हे कधी ज्यावेळेस उमेदवारीचं वाटप होईल आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते उलट्या दिशेने जातील, मग काँग्रेसला उमेदवार मिळतील, मग राष्ट्रवादीला मिळतील, मग शिवसेना. भाजपमध्ये ज्यांना संधी मिळणार नाही ते उलटा प्रवास करतील. आता तरी सध्या सगळा प्रवास भाजपच्या दिशेने चालू आहे. पण जेव्हा भाजपची उमेदवारी यादी येतील, मग एका प्रभागात 10 आणि 12 इच्छुक आहेत, 4 जणांना संधी द्यायची आहे, त्यामुळे उरलेले साहजिक इतर पक्षाचा मार्ग अवलंबतील. पुणेकरांनी जर ठरवलं की बदल हवा आहे, तर तो कोणत्या पातळीवरून सुरू करायला पाहिजे? बदल घडवायचा असेल तर काय अजेंडा असला पाहिजे? पुणेकरांनी आधी ठरवलं पाहिजे बदल हवा आहे आणि मुळात पुणेकरांनी ठरवलं बदल हवा आहे, तर पुणेकरांना बदलसाठी ऑप्शन काय आहे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना की पुणेकरांनी संधी प्रत्येकाला दिली. मनसेला संधी दिली का? मनसेला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं पुण्यातलं, पुणे महापालिकेचं, पण ते 5 वर्षे फक्त तटस्थ भूमिकेवर राहिली, कुठली ठाम भूमिका घेतली नाहीये. भाजपला संधी मिळाली, काँग्रेस राष्ट्रवादीची एवढी वर्ष सत्ता होती, शिवसेनेला तर पुण्याशी काय देणं घेणं राहिलेलंच नाही, मुंबईत सत्ता पाहिजे. आता राहिले आप, तर आपची एवढी क्षमता आहे का की पुणेकरांनी त्यांना संधी द्यावी? म्हणजे त्यांच्याकडे एवढे उमेदवार आहे. मग पुणेकरांनी ठरवलं तरी ऑप्शन नाहीये त्यांच्या पुढं. त्यामुळे हेच फिरून फिरून हेच आहे, यांनाच आपल्याला संधी द्यायची, हे शेवटी त्या परिस्थितीत ठरतंय. ही निवडणूक कशाची असेल? विकासाची का वर्चस्वाच्या लढाईची? ही निवडणूक विकासाची तर राहिलेली नाहीये. विकास हा काय आता मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे वर्चस्वाची लढाई आहे. पुण्यावर वर्चस्व कुणाचं? महाराष्ट्रावर वर्चस्व कुणाचं? ही 100% वर्चस्वाचीच लढाई आहे. म्हणजे हे एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, अजित पवारांचा बालेकिल्ला होता, तो आता भाजपनी घेतलेला आहे आणि भाजपलाच एक वर्चस्व निर्माण करायचे त्या पद्धतीनेच चाललेलं आहे. म्हणून सुरुवातीला जे म्हटलं की महायुती का होऊ शकणार नाही, तर हीच कारणं आहेत सगळी. पुणेकर मतदार हुशार मतदार आहेत की गोंधळलेले मतदार आहेत? तुमचं निरीक्षण काय? मला वाटतं हुशार म्हणणार नाही मी, गोंधळलेलेच म्हणावं लागेल. कारण गोंधळलेले का म्हणावं लागेल तर आपण नेहमी झोपडपट्टीतल्या मतदारांना नावं ठेवतो की पैसे घेऊन मतदान करतात, पण पुण्यात बघितलं ना एक ठराविक पक्षालाच मतदान करतात. सोसायटी, आपण आता काय म्हणतो सोसायटी म्हटलं की भाजप. म्हणजे जर जो सुशिक्षित आणि हुशार मतदार असेल तर तो काम करणाऱ्याला निवडून देतील, जो चांगला आहे त्याला निवडून देतील, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. हुशार मतदार हे करेल ना, गोंधळलेला मतदार एक ठराविक पक्षालाच करायचं, संपला विषय. पुण्याचं बजेट बघितलं तर 11,000 कोटींचं पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे आणि तशा मूलभूत गरजा पुणेकरांच्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. याला जबाबदार कोण? राजकारणी का प्रशासन? काय वाटतं? दोन्ही जबाबदार आहे. पुणे शहर ज्या वेगाने वाढतंय, 11,000 प्रश्न कोटींचा नाहीये. आज देशातली जी काही महत्वाची जी शहरं आहेत, मेट्रो सिटीज, त्याच्यात पुणे शहराचा क्रमांक आहे आज एवढ्या प्रचंड वेगाने. कारण मुंबईला कुठेतरी मर्यादा आहेत, पुण्याची वाढ एवढ्या प्रचंड क्षमतेने होते, पण कुणीही पुणे शहराच्या विकासाकडे लक्ष दिलेलं आहे ना प्रशासनाने दिलेलं ना इथल्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली आहे. म्हणजे या शहराचा विकास आराखडा व्हायला जर 10 वर्ष लागत असेल तर बाकी तर अनेक गोष्टी आहेत. तुमचे PMRD स्थापन व्हायला 15 वर्षे लागली, विकास आराखडा होत नाही. मग पुण्याच्या आधी नागपूरसारख्या छोट्या शहरात मेट्रो होती, ठीक आहे, देश महाराष्ट्राची उपराजधानी आहे, पण आपली शहर किती मोठं आहे, इथल्या शहराला गरज होती. पण इथल्या राजकारण्यांनी खालून भुयारी करायची का वरून करायची याच्यात वेळ घालवलेला आहे. त्यामुळं प्रशासन, आज सुद्धा पुण्यात किती प्रश्न आहेत. आज पुण्यात प्रचंड प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहेत. भयानक असे प्रश्न रिडेव्हलपमेंटमुळे आगामी काळात उभं राहणार आहे. जिथं 2 मजल्याची इमारत होती तिथं आता 20 मजल्याची इमारत होणार आहे. तिथला रस्ता तेवढाच आहे, तिथल्या पाण्याच्या लाईन तेवढ्याच आहे, तिथल्या गटाराची लाईन तेवढीच आहे. म्हणजे सगळ्यात जे आहे, ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत ते तेवढ्याच राहिलेले आहे. लोकसंख्या तुम्ही प्रचंड प्रमाणात वाढवतायत, याचा कुणीही विचार करत नाही. दुर्दैवाने अजूनही कुणी करत नाही. त्यामुळे आपले प्रश्न वाढतच जाणार आहे, आपले प्रश्न सुटणार नाहीयेत. सगळ्यांना पुण्यात यायचे, पर रिटायर झालेल्या अधिकाऱ्याला पुण्यात यायचे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिकायला पुण्यात यायचे, नोकरीसाठी पुण्यात यायचे, प्रत्येकाला पुण्यात यायचे. पण पुण्यातल्या प्रश्न सोडवण्यात कुणालाही रस नाही. पुणे म्हणलं की पवार हे समीकरण आधीपासून ठरलेलं असायचं. ओव्हरऑल पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका काय, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा काय, तर पवार समीकरण हे ठरलेलं असायचं. तर सध्या पुणे महापालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, शरद पवार यांचा प्रभाव आहे का? आणि सध्या नगरपालिकांची इलेक्शन चाललेत. अजितदादा प्रचार करताना म्हणतात की अर्थ खातं माझ्याकडे आहे, तुम्हाला निधी दिला जाईल.
आणि आता अजितदादा तर पुण्याचे पालकमंत्री आहे. तर इथला जो प्रचार आहे तो कसा ठरेल? हे पालकमंत्री राजकारण कसं चालेल पुण्यात? नाही, जे पुणे म्हणजे पवार ती ओळख पुसण्याचं काम भाजपने आता केलेलं आहे. कारण आजही पुणे शहरात महापालिकेत सत्ता मिळवली, दोन्ही महापालिकेत सत्ता मिळवली. या शहरात सर्वाधिक आमदार त्यांचे आहेत, खासदार त्यांचे आहेत, मंत्री त्यांचे आहेत. त्यामुळे साहजिक ही ओळख जाणीवपूर्वक पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे भाजपचा तो राजकीय अजेंडाच होता, त्याच्यात काही गैर वगैरे अजिबात नाहीये. बारामतीतही त्यांनी ह्यावेळेस पवारांना पाडण्याची ताकद लावली, ती काही यशस्वी झालेली नाहीये. आता मूळ मुद्दा आहे आपला प्रचाराचा, पालकमंत्री कोण, हे कोण. शेवटी 2017ला जे आपण मुंबईत बघितलं की महायुतीत एकत्र, म्हणजे युतीत एकत्र असून भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढले. मग अफजल खान वगैरे काय काय आपण ती भाषा, कोथळा, ते आपण ऐकलं होतं. आता पुण्यातही किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत तेच चालू होती, महापालिका निवडणुकीतही तेच होणार आहे. म्हणजे शेवटी प्रत्येकाला सत्ता पाहिजे. अजितदादांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता टिकवायची म्हणजे त्यांची सत्ता गेलेलीच आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करणार की मी तुम्हाला विकासाला निधी देऊ शकतो, माझ्याकडे तिजोरी आहे. मग चंद्रकांत दादा म्हणणारच की तिजोरीचे मालक आम्हीच आहे वगैरे. हे जो काय नगरपालिकेचा पॅटर्न आहे तोच महापालिकेत दिसणार आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे. आता आयत्या वेळी अजून काही मुद्दे येऊ शकतात जे आपण अपेक्षितही धरू शकत नाही. नव्याने जे पुणे महापालिकेमध्ये सभागृहात 5 म्हणजे खरं तर 9 वर्षानंतर पुणे महापालिकेत नव्याने जे नगरसेवक प्रवेश करतील, तर त्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल असं तुम्हाला वाटतं, त्यांच्यासमोर आव्हान ठरणारा? मला वाटतं नगरसेवकांनी आधी त्याच्यासाठी शहर म्हणून विचार केला पाहिजे. तर नगरसेवकांनी प्रभाग म्हणून विचार केला तर त्यांच्यासमोर काय, त्यांच्या प्रभागातलं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न, कचरा, जी काय त्या प्रभागातली वाहतुकीचा, कुठं उड्डाणपूल पाहिजे स्थानिक, तोच होय. शहर म्हणूनच माझं म्हणणं आहे की या सगळ्यांनी विचार केला तर अनेक प्रश्न आहे. मग आपली शहराची वाहतूक कोंडी जी एकत्रित कधी सोडली पाहिजे. आता नगरसेवकाला वाटून उपयोग नाही ना की माझ्या भागातून मेट्रो रिंग रोड आहे. रिंग रोड आपल्या शहराच्या बाहेरून जातो खरं तर, पण आपल्या शहरातही एक जुना रिंग रोड आहे जो अनेक वर्षापासून, म्हणजे 1982च्या विकास आराखड्यात एक SCMTR म्हणून रिंग रोड आहे ज्याचं काम प्रत्यक्षात झालंच नाही. त्याच्यावर आपल्याला SCMTR म्हणजे डबल डेकर उड्डाणपूल करायचा होता आणि तो फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी आरक्षित करायचा होता. त्याची चर्चा झाली, त्याचा आराखडा तयार झाला, सगळं झालं, पण पुढं काहीच नाही झालं. अशा अनेक प्रश्न आहे की बाबा आपल्या पुणे शहरात मेट्रोचं जाळं उभं राहिलं पाहिजे, आपली नदी 100% शुद्ध झाली पाहिजे. म्हणजे आपण इतर देशांचं उदाहरण देतो, आपली नदी झाली पाहिजे. अशा अनेक प्रश्न आहेत. आपला कचऱ्याचा प्रश्न का एवढे वर्ष आहे, का नाही सुटत? आपले पुणे शहरातलं प्रदूषण एवढं वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं, आज पुणे शहर महाराष्ट्र देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे. तर या पुणे शहराला 2 महापालिकांची गरज आहे, त्याचाही विचार करण्याची गरज आहे. हे सर्वांनी जर एकत्रित आले, निर्णय घेतला, राज्य सरकारला तशी विनंती केली तर होऊ शकतो. त्यासाठी शहर म्हणून माझं शहर विचार केला आहे, माझा प्रभाग नाही तर माझं शहर म्हणून विचार करण्याची गरज आहे. ते तेवढं प्रगल्भता, विजन दाखवण्याची गरज आहे. दुर्दैवाने ती काही दिसत नाही. एक ठराविक काही चेहरे जर विचार केला तर तेवढेच दाखवतात. आणि पुण्यात प्रचार करताना भ्रष्टाचार हा एक मुद्दा 2017ला खूप मोठ्या प्रमाणावर प्रचारला गेला की इथं असणारी पारंपरिक लोकांची सत्ता आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार. तर आगामी निवडणुकीत हा मुद्दा आहे का, भ्रष्टाचार? आता कुणी कुणाकडे बोट दाखवायचं नक्की? मी तुमच्याकडे बोट दाखवलं तर 4 बोटं माझ्याकडे, तुम्ही माझ्याकडे बोट दाखवलं तर 4 बोटं तुमच्याकडे. आता नक्की कुणी कुणाकडे बोट दाखवायचे? ज्याला संधी मिळाली त्यांनी भ्रष्टाचार केलाय, कुणी सोडलेलं नाही. मी कुठल्याच पक्षाचा नगरसेवक नाही. हे नगरसेवकांची सहयादी नावाचं जे काय फॅड आलं होतं त्याच्यात फक्त नगरसेवकांचा भ्रष्टाचारच झालाय. मग कुठेही निधी टाकायचा आणि अजूनही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. म्हणजे नगरसेवक नसलं तरी भ्रष्टाचार आहेच, असं नाही की नगरसेवकच भ्रष्टाचार करतात. पण भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कुठल्याच पक्षाने पावलं उचललेली नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे आपली एक विचारधारा किंवा आपण एक हे ठरवलं की फक्त राजकीय लोकच भ्रष्टाचार करतात, त्यांच्या दुप्पट प्रशासन भ्रष्टाचार करतं. पण ते थांबवण्यासाठी उपाय यांनी कुठलीच पावलं उचललेली नाही ना. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा जरी आला तरी कुणी कुणाकडे बोट दाखवायचं? आज रोज महायुतीतल्या एका नेत्याचा भ्रष्टाचाराचा मुद्दा येतोय. बरोबर आहे. महाविकास आघाडीच्या काळात सत्ता होती त्यावेळेस भ्रष्टाचाराचे मुद्दे आले होते. या सगळ्याचा विचार करता शहराची पुढची 5 वर्ष कशी असतील याबद्दल आम्हाला सांगा. शहराची पुढची 5 वर्षे खरं तर संघर्षाचे, म्हणजे पुणे शहर जी वाढ आहे आणि ज्या विकास काम आहे त्याची, म्हणजे वाढीचा वेग प्रचंड आहे आणि विकास कामांच्या गतीचा वेग फार गोगलगाईच्या गतीने आहे. त्यामुळे ही जी तफावत आहे ना ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आणि दुर्दैवाने अजूनही मी जे खंत व्यक्त करतो की कुठलाच राजकीय पक्ष त्याकडे गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे 5 वर्षात काय लगेच येऊन परिवर्तन होणार नाही. म्हणजे आपण स्मार्ट सिटी आली, पण स्मार्ट सिटी आज गुंडाळावी लागली, त्याच्यातून काहीच झालेलं नाही. त्यामुळे हा संघर्ष कायम चालू राहणार आहे, डेव्हलपमेंट आणि हे. कारण पुणे शहर वाढतच चाललेलं आहे. म्हणजे आज 32 गावं आली, पुढच्या 5 वर्षात आणखी 32 गावं घ्यायला लागतील किंवा दुसरी महापालिका करावी लागेल. त्यामुळे हा संघर्ष चालूच राहणार आहे. महापालिकेत सत्तेवर कोण येते काय ते 5 वर्षात काय लगेच प्रश्न सुटणार नाही. हे चालूच राहणार आहे. नागरिकांचा आणि पुणेकरांचा संघर्ष कायम राहील, मला तरी वाटते पुढचे 5 वर्ष. येस, आपण बघितलं तर पुण्याचं एकंदरीत राजकारण, पुण्याचे मूलभूत प्रश्न या सर्व विषयावरती आज पांडुरंग सांडभोर सरांनी एक विस्तृत चर्चा केली आणि पुणेकरांनी निवडणुकीत उतरताना कोणत्या प्रश्नांना घेऊन उतरलं पाहिजे याच्यावरती एक परखड मत व्यक्त केलं. याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.